मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की आत्तापर्यंत अशा मूर्त्या तुम्ही कधीच बघितल्या नसेल। अशा आपण पाहतोय 5 फुटाचा तिरुपती बालाजी हा बघुलरच्या अशा टिकल्या आहे, त्याच्यामुळे ना खूपच चमकतोय असा आहे ना। तो स्काय ब्लू कलरमध्ये असणारे बापाचा कमरपट्टा व्हाईट कलरमध्ये असणारे आणि जो खूपच मोठे असे शस्त्र या साईडला त्रिशूळ आहे आणि या साईडला बापाच्या हातामध्ये पास आहे। आणि आपण तुम्ही बॉडी कलर बघा ना, तो बघा एकदम ग्लो करतायत। हा पाहतोय आपण आता 2.5 फुटाचा असते स्वामी समोर आणि उंदराला सुद्धा तुम्ही बघू शकता इथे ना डबल कलर यूज केले। बाप्पाचा जो नाम आहे ना तो ग्रीन कलरमध्ये बघतोय आपण, वर सुंदर आहे। 3 फुटाचा चौरंग बाप्पा मला तर खूप बाप्पाचा धोतर शेळा जो बघतोय ना एकदम असा पारंपरिक पद्धतीचा जो ओळखी जुनी आठवण करून देतो त्या प्रकारे बाप्पाचा कापड यूज केलेला आहे। गाइज वेलकम टू न्यू ब्लॉग। सो आज आपण आले कुठे माहिती आहे का, लंबोदर आर्ट्स कलवे येथे आले आणि आज ना आपण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की आत्तापर्यंत अशा मूर्त्या तुम्ही कधीच बघितल्या नसेल। अशा मूर्त्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे। सो अगोदर आपण त्याचा वर्कशॉपचा ना पहिला बॅनर बघून घेऊया। आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी, आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी, आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी। वाट किती पाहू रे गणा, वाट किती पाहू रे गणा, धावत ये लवकरी वाट किती आणि मंडळी आता आपण पहिला गणपती बाप्पा पाहतोय। हा बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि गोड गणपती बाप्पा। या बाप्पाचा पूर्ण लुक जो आहे ना तो बघा असा असणार आहे। एक 2.5 फुटाचा बाप्पा असणार आहे, 2.5 ते 3 फुटाचा फर्निचरवाला बाप्पा आहे, ओपन फर्निचरवाला बाप्पा। पूर्ण असा लुक असणार आहे बाप्पाचा पूर्ण हे बघू शकता बघा। बाप्पाचं नाम वगैरे आहे ना बघा, असा डबल त्रिशूलवाला दाखवलं आहे। जसं की आपण सिंगल त्रिशूल बघतो ना, बाप्पाच्या नामावरती तर डबल त्रिशूल दाखवलेलं आहे। पूर्ण मोराचे पीस लावले आहेत, मेटल ज्वेलरी यूज केले आहे। हातामध्ये बाप्पाचे तुम्ही शंखसुद्धा पाहू शकता आणि बाप्पाच्या जो तुम्ही बघताय ना अंगावरती जो शेला टाकला ना तो बघा कशा प्रकारे टाकलेला आहे, एकदम रॉयल शेला वाटतोय तो। आणि जो धोतर बघताय ना बाप्पाचा ना जो चमकतोय गोल्ड कलरमध्ये, पिंक कलरमधला धोतर आहे आणि गोल्ड कलरचा जो ना शाईन मारतो की खूपच सुंदर दिसते। आणि जो बाप्पाचा तुम्ही जो सोफा बघताय ना तो रॉयल ब्ल्यू कलरमध्ये पेंट केलेला आहे। सो खूपच युनिक आणि रॉयल लुक दिसतो बाप्पाचा। आणि पुढचा बाप्पा पाहताय आपण, हा बघू शकता तुम्ही, हा सुद्धा चौरंगावाला बाप्पा आहे। खूपच सुंदर असा बाप्पा आहे हा, एक 2.5 फुटाचा बाप्पा आहे हा। पूर्ण लुक असा असणार आहे बाप्पाचा। मुकुटावरती तुम्ही बघू शकता मेटल ज्वेलरी यूज केलेलं आहे बाप्पासाठी आणि जो नाम आहे ना बाप्पाचा तो एकदम असं डार्क आणि एकदम हायलाईट होते बघू शकता। आणि बाप्पाचा जो धोतर बघते ना असं गोल्डन कलरमध्ये धोतर आहे बाप्पाचा आणि त्याला जी लेस लावली आहे अशी ब्राऊन मोत्यांची हे आहे लेस आहे, की खूप सुंदर दिसते। एक 2.5 फुटाचा बाप्पा असणार आहे हा बघू शकता। आणि पुढे बघू शकता तुम्ही निकेट टिटवाळा, हा बघा हा बाप्पा आहे ना खूप सध्या ट्रेंडिंगवाला बाप्पा आहे हा निकेट टिटवाळा। आणि ह्याला अशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे बघू शकता, खूपच सुंदर दिसतो बाप्पा हा। एकदम असं थोडं ना ज्वेलरी जी आहे ना ती थोडी ग्रीन कलरमध्ये, त्याच्यामुळं डिफरंट लुक येते बाप्पासाठी। ओव्हरऑल असा लुक असणार आहे बाप्पाचा पूर्णपणे हा। आणि बाप्पाला जो आहे ना धोतर आहे ना तो स्काय ब्ल्यू कलरचा आहे, तो खूपच डिफरंट वाटतोय। खरंच खूप लुक वेगळा दिसतोय बाप्पाचा। आणि बाप्पाचे डोळे आणि जे बाप्पाचं जे काम केलेलं आहे बाकीचं जो ज्वेलरीचं तो खूपच सुंदर असं काम आपल्याला पाहायला मिळते बाप्पाचा। बाप्पाच्या ज्या बांगड्या वगैरे आहेत ना पूर्णपणे असे वर्क केलेले दिसतात आपल्याला, बघू शकतो तुम्ही। खूप सुंदर बाप्पा आहे हा। आणि पुढचा बाप्पा बघू शकता तुम्ही, हा बघा डबल फर्निचरवाला बाप्पा आहे हा पण एक 2.5 फुटाचा बाप्पा आहे। आणि बाप्पाचं तुम्ही हा ना सिल्वर टोनमध्ये बाप्पा केला आहे बघू शकता। वरती ज्वेलरी सिल्वर यूज केलेलं आहे आणि सिल्वर कलरचं बाप्पाला शेलासुद्धा लावला आहे। जो शेला आहे ना बघू शकता पूर्णपणे हवेमध्ये शेला आहे बाप्पाचा हा। आणि जो की धोतर बघते ना थोडासा असा लेमन कलरमध्ये बाप्पाचा धोतर आपल्या पायाला मिळते, त्याला ना सिल्वर कलरची लेससुद्धा लावली आहे। एक पाय बाप्पाचा असा खालती आहे आणि एक पाय वरती आहे। ह्याला डबल फर्निचरवाला बाप्पा आहे हा फर्स्ट फर्निचर आहे खालचा आणि त्याच्यावरती सेकंड फर्निचर आहे म्हणून हा डबल फर्निचरवाला बाप्पा आहे हा बघू शकता। आणि बाप्पाचा जो कमरपट्टा आहे ना तो सुद्धा बघू शकता बेबी पिंक कलरमध्ये केलेला आहे आणि खूपच सुंदर दिसते बाप्पा हा बघू शकता। आणि हा बघू शकता एक 2.5 फुटाचा शिवरेकर बाप्पा, जो की खूपच यंदा ट्रेंडिंगमध्ये चालला आहे शिवरेकर बाप्पा हा बघू शकता।
खूप गोड गणपती बाप्पा आहे हा. असा लुक असणार आहे बाप्पाचा. आणि हा बाप्पा आहे ना पूर्ण सिल्वर टोनमध्ये यूज केला, ज्वेलरी यूज केल्या बाप्पाला. हे बघा, कारण की पूर्ण मुकुटापासून ते बाप्पाचा शेला आणि त्याच्यानंतर मग धोतर आहे ना थोडासा लेमन कलरमध्येच आहे या बाप्पाचा सुद्धा. खूप सुंदर गणपती बाप्पा आहे. पूर्ण वर्क केला शिवरेकर आहे. बांगड्या वगैरे तुम्ही बघू शकता, पूर्ण ज्वेलरी यूज केली आहे बघू शकता. त्याच्यामुळे ना खूप हेवी लुक येतो आहे बाप्पाला, शिवरेकर बाप्पाला. खूपच गोड बाप्पा आहे हा. आणि हा बघू शकता क्रॉस केजची गणपती बाप्पा. ओव्हरऑल बाप्पाचा हा लुक बघू शकतो तुम्ही, खूपच गोड आहे. हा बाप्पा आहे ना एवढा शाईन मारतो ना खरं, कारण की वरती जी तुम्ही बघताय ना ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी यूज केलं आहे पूर्णपणे. आणि जी ज्वेलरी आहे ना पिंक टोनमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. बघा, आणि बाप्पाचा जो धोतर शेला जो आहे ना तो सुद्धा पिंक कलरमध्ये असा आहे. आणि बाप्पाचा जो तुम्ही धोतर बघताय बघा, त्याला ना डबल तुरा टाकला आहे बघा. या साईडून एक टाकला आहे आणि या साईडून एक तुरा, 2 राऊंड मारलेले आहेत. आणि मध्ये ना बाप्पाच्या बघा इथे तुम्ही लेससुद्धा पाहायला मिळेल. त्याच्यामुळे ना थोडा डिफरंट लुक येते. हा बघू शकता, खूपच ॲट्रॅक्टिव्ह बाप्पा वाटतो हा. खूपच गोड गणपती बाप्पा आहे तिथे. हा बाप्पाचं नाव असणार आहे श्री स्वामी. आणि हा बाप्पा बघू शकता एकदम शांत पोझिशनमध्ये बसलेला आहे. असा लुक असणार आहे पूर्णपणे बाप्पाचा. एका हातामध्ये बाप्पाचे आपण कमळाचं पुष्प पाहतोय. आणि या बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना तो बघा किती ॲट्रॅक्टिव्ह दिसतोय. अतिशय जिवंत डोळे बाप्पाचे पाहायला मिळतात आपल्याला. बघू शकता तुम्ही डोळ्यांची जी आखणी केलेली आहे ना बाप्पाची, खूपच गोड अशी आखणी आहे बाप्पाची. बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर दिसतोय हा बाप्पा. आणि बाप्पाच्या सोंडेवरती तुम्ही कमळाचं फूल देखील बघताय बघा. खूपच गोड दिसते बाप्पा हा. एकदम असं जिवंत रूप पाहायला मिळतं आपल्याला बाप्पाचं. आणि जे की बाप्पाची तुम्ही सोंड बघते ना ती बघा, वरून ना असं तिचा फेंट कलर आणि इकडं खाली असं डार्क होत चाललं आहे. जो ना एक असं तो रिदमॅटिक कलर आपल्याला पाहायला मिळतं आहे याच्यामध्ये. आणि पुढे बघतोय आपण 2.5 फुटाचा दगडूशेठ गणपती बाप्पा, जो की फुल लोडेड असणार आहे बाप्पा. असा लुक असणार आहे. आणि बघू शकता तुम्ही मुकुटापासून पूर्ण वर्क केलेला बाप्पा आहे हा. बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला कमळाचे पुष्प पाहायला मिळतात. आणि पूर्ण वर्क केलेला बाप्पा आहे, मेटल ज्वेलरी यूज केलं आहे. असा लुक असणार आहे बाप्पाचा. बघू शकता तुम्ही, पूर्ण ॲज इट इज जसाच्या तसा बाप्पा जसा असतो ना आपला पुण्याचा दगडूशेठ, तसाच्या तसा बाप्पा या. बाप्पाच्या सोंडेवरतीचं तुम्ही काम बघू शकता, जसाच्या तसा, जसा ओरिजिनल बाप्पाचा जसा असतो ना तसा काम असणार आहे. पूर्णपणे बघू शकता मेटल यूज केले, मेटल ज्वेलरी यूज केले. एकदम हेवी लुक येतो बाप्पाचा. हे बघू शकता पूर्णपणे, म्हणजे मुकुटापासून ते पायाच्या पैंजणांपर्यंत बघू शकता पूर्णपणे वर्क केलं बाप्पा. आणि जो बाप्पाचा जो फर्निचर जो आहे ना तो सुद्धा अतिशय सुंदर प्रकारे असं डिझाईन केलं. आणि उंदराला सुद्धा तुम्ही बघू शकता इथे ना डबल कलर यूज केलं आहे, जो की खूपच अट्रॅक्टिव्ह लुक दिसते हा गणपती बाप्पाचा. बघू शकता. आणि हा बघू शकता पेशवा गणपती. असा लुक असणार आहे बाप्पाचा पूर्णपणे. आणि जवळून बघूया, बाप्पांना खूपच गोड लुक देते. हा बघा, बाप्पाचा जो नाम आहे ना तो ग्रीन कलरमध्ये बघतोय आपण. वरती पाण्याचे पेंडंट यूज केले आहेत मेटल ज्वेलरीमध्ये. आणि बाप्पाच्या हातातले जे शस्त्र वगैरे बघताय ना बघा, पूर्णपणे वर्क केलेले गणपती बाप्पा इथे. हे बघा, बाप्पाच्या अंगावरती तुम्ही जो शेळा पाहतो तो व्हाईट कलरमध्ये असणार आहे. आणि डार्क ब्ल्यू कलरमध्ये, डार्क नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये धोतर येणार आहे. आणि सिल्वर कलरची लेससुद्धा पाहू शकता तुम्ही बघा. खूप गोड गणपती बाप्पा या पेशवाला ना जरा युनिक स्टाईलने डिझाईन केला आहे. हा बघू शकता, खूपच गोड दिसतो हा गणपती बाप्पा. आणि मंडळी आता आपण बघतो एक 3 फुटाचा टिटवाळा गणपती बाप्पा, जो की खूपच सुंदर दिसते. बघू शकतो तुम्ही. अगोदर लांबून बाप्पाचा लुक बघून घ्या. बघा, असा लुक असणार आहे पूर्णपणे बाप्पाचा. खूपच गोड गणपती बाप्पा या. आणि बाप्पाचा तुम्ही बॉडी कलर जर बघाल ना खूपच सुंदर दिसते बघा. आणि असा लुक असणार आहे पूर्णपणे बाप्पाचा. बाप्पाच्या मुकुटाला आपण मेटल ज्वेलरी यूज केली पाहतोय. बघू शकता टॉप टू बॉटम बाप्पाला पूर्ण ज्वेलरी वर्क केलेलं आहे. आणि बाप्पाच्या हातातले जे तुम्ही शस्त्र पाहताय बघा, त्यालासुद्धा मेटल ज्वेलरी यूज केलेली आहे. आणि या गणपती बाप्पांचे तुम्ही बॉडी कलर बघाल ना तर बघा एकदम ग्लो करत आहेत गणपती बाप्पा आपले. आणि खूपच सुंदर पाहायला मिळतात. बाप्पाच्या अंगावरती ना शेला आपण जो बघतो तो व्हाईट कलरमध्ये शेला आणि व्हाईट टोनमध्येच बाप्पाचं धोतरसुद्धा पाहायला मिळते. आणि त्याला ना गोल्डन कलरची लेससुद्धा पाहायला मिळते आपल्याला. आणि बाप्पाच्या पायातील पैंजणसुद्धा आपल्याला वर्क केलेले पाहायला मिळतात. ओव्हरऑल खूप सुंदर बाप्पा या. असा लुक असणार आहे बाप्पाचा, जो की 3 फुटामधला टिटवाळा बाप्पा आहे. बाप्पाच्या तुम्ही कानामध्ये सुद्धा बघू शकता पानाचे पेंडंट यूज केलेले आहेत. पुढे आपण पाहतोय एक 3 फुटाचा डबल सिंहवाला गणपती बाप्पा. बघू शकता असा लुक असणार आहे बाप्पाचा. दोन्ही साईडला बाप्पाच्या ना आपल्याला सिंह पाहायला मिळतात. हे बघू शकतो तुम्ही. आणि जो बाप्पाचा जो धोतर आहे ना हा मला पर्सनली खूप आवडला आहे, कारण की हा आहे ना थोडासा पर्पल टाईपमध्ये आणि तो ना असं शाईन करतो. तुम्ही बघू शकता बघा, बाप्पाच्या धोतरची जी शाईन आहे ना ती बघा कशी प्रकारे आहे. त्याला ना गोल्डन कलरची लेससुद्धा लावलेली आहे.
आणि बाप्पा एकदम असा राजेशाही बसलेला आहे बघा. दोन्ही साईडला बाप्पाचे हात आहेत दोन्ही सिंहांवरती आणि खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. बाप्पाच्या मुकुटाला आपण मोराचे पीससुद्धा पाहतोय आणि खूपच गोड बाप्पाचा लुक येतो हा बघा. पूर्ण हेवी ज्वेलरी यूज केले बाप्पाच्या. सोंडेवरचं जो तुम्ही काम आहे ना तो बघू शकता बघा. पूर्ण सोंडेवरती वगैरे काम केलं आहे बाप्पाचे बाजूबंदसुद्धा तुम्ही पाहू शकता. खूप गोड गणपती बाप्पा असा वर्क केलेला आहे बाप्पाला आणि खूप गोड लुक येते बाप्पाचा. त्याच्या पुढे बघतोय आपण बालाजी तिरुपती बालाजी असा नाव असणार आहे बाप्पाचं. म्हणजे वेगवेगळ्या कारखान्यात वेगवेगळं नाव आहे. अगोदर आपण व्यंकटेश बघितला होता, त्याच्या अगोदर जगन्नाथ स्वामी आणि आता मतलब तिरुपती बालाजी असं बघतोय नाव बाप्पाचं. हा बघू शकता पूर्णपणे असा एकदम रॉयल गणपती बाप्पा वाटतोय. हा असा लुक असणार आहे बाप्पाचा. आणि बाप्पाच्या वरती जी तुम्ही नाम बघता नाही बघा तिरुपती बालाजीचा असा हे आहे आणि वरती पूर्ण मोराचे पीस लावलेले आहेत. पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केले बाप्पासाठी आणि एवढाच खूप गोड असा गणपती आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता एकदम रॉयल गणपती बाप्पा वाटतोय हा. कारण की पूर्ण दागिन्यांनी मडलेला वाटतो आणि बाप्पाच्या अंगावरचा जो शेला आहे ना तो पण बघू शकता गोल्डनमध्येच त्यांनी टाकलेला आहे ना, त्याच्यामुळे तो एकदम असा रॉयल लुक देते बाप्पाच्या याच्यामध्ये बघू शकता. आणि जे बाप्पाचे जे डोळे आहेत ना ते खूपच बोलके वाटतात. हे बघा एकदम जिवंत असे डोळे वाटतात आपल्याला बाप्पाचे. खूपच सुंदर असा लुक येतो आहे बाप्पाचा. आणि मंडळी आता आपण बघतोय 2.5 फुटाचा लालबागचा राज्य जो की पूर्ण वर्क केलेला आहे बाप्पा आहे आणि येलो टोनमध्ये आपला बाप्पा पाहतोय. बघू शकतो तुम्ही पूर्ण येलो ज्वेलरी यूज केले आहे बाप्पासाठी. ही बघा खूपच गोड गणपती बाप्पाचा लुक येतो आणि बाप्पाचं ना वर्क तुम्हाला अगोदर मी दाखवतो ज्वेलरीवर कशा प्रकारे केलं आहे बघा. बाप्पाच्या हातातल्या ज्या बांगड्या आहेत ना बघा कशा प्रकारे वर्क केल्यात. फुल लोडेड ज्वेलरी वर्क केलं आहे बाप्पासाठी बघा. बाजूबंदसुद्धा बघू शकता खूप हेवी वर्क केलं आहे बाप्पाला. आणि जो बाप्पाचा जो गादीचा जो कलर आहे ना मागच्या प्रभावलीचा खूपच असा ॲट्रॅक्टिव्ह वाटतो आहे आणि तेवढीच सुंदर बाप्पाची प्रभावलीसुद्धा पेंटिंग केलेली आहे. खूपच गोड लुक दिसते बाप्पाचा. बघू शकता तुम्ही असा लुक येणार आहे. बाप्पाचे जे लोड आहेत ना त्याला बघा ग्रीन कलर यूज केला आणि धोत्रासाठी मँगो कलर यूज केला आहे. खूप छान वाटतो हा लालबागचा राजा. त्याच्यानंतर बघतोय आपण कृष्ण अवतार. हा बघू शकता बाप्पाचा तर की कृष्णाच्या याच्यामध्येच बाप्पाला पेंट केलेला आहे. हा बघू शकता खूप गोड दिसतो गणपती बाप्पा. बाप्पाच्या मुकुटावरती ना हा बघा हे ब्रॉच लावलेलं आहे. त्याच्यावरती ना पुन्हा एक ब्रॉच असा आहे की कृष्णाच्या याचा आहे. हे बघा कृष्णाच्या हातांचा आणि त्याच्यावरती मोराचा पीस लावायचा की खूपच सुंदर दिसते गणपती बाप्पा. आणि बाप्पाच्या मुकुटाला ना हे बघा बॉल चेन पूर्ण यूज केली आहे. खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटतो हा गणपती बाप्पा आणि असा लुक असणार आहे बाप्पाचा. खूपच सुंदर गणपती बाप्पा दिसते. बाप्पाच्या हातामध्ये दोन्ही ना बघा पुष्प पाहायला मिळतात. हे बघा दोन्ही हातामध्ये पुष्प पाहायला मिळतात. बाप्पाचे बाजूबंद देखील तेवढेच सुंदर आहेत आणि गळ्यातले जी ज्वेलरी आहे ना बाप्पाची ती बघू शकता. सोंड्यावरती सुद्धा वर्क केलं आहे बाप्पाचा. ओव्हरऑल हा बाप्पा जो आहे ना जो खूपच सुंदर दिसतोय बघू शकता. हा बघा आणि मंडळी हा आहे एक 2.5 फुटाचा छत्रपती गणपती बाप्पा. हा बघू शकता एकदम राजेशाही पोजमध्ये गणपती बाप्पा बसलेला आहे. हा म्हणतो याचं नाव छत्रपती असं आहे. बघू शकता एक 2.5 फुटाचा बाप्पा आहे. पूर्ण वर्क केला बाप्पा आहे आणि हा जो गणपती बाप्पा आहे ना बघू शकता याला ना डबल पानाचे पेंडल यूज केले आहेत. बघू शकता पाठीसुद्धा आपण मुकुटाला पाठीमागे सुद्धा बघतोय बघा पानाचे पेंडल आहेत आणि त्या समोरसुद्धा पानाचे पेंडल आहेत. त्याच्यामुळे ना खूपच गोड आणि युनिक बाप्पा दिसतोय हा. आणि पूर्णपणे ना एकदम हेवी मेटल ज्वेलरी यूज केली बघू शकता. सोंडेवरती सुद्धा बघू शकता मेटल ज्वेलरी. बाप्पाच्या बाजूबंधांवरती सुद्धा पानांची ज्वेलरी बघू शकता तुम्ही. हे बघा आणि गळ्यामध्ये सुद्धा पानाची ज्वेलरी आहे. ही खूपच सुंदर दिसते आणि बाप्पाच्या गळ्यातला जो दागिने आहेत नाही बघा त्याला ना छोटे छोटे असे फुलांची ज्वेलरी यूज केली. त्याच्यामुळे ना खूपच सुंदर दिसते गणपती बाप्पा. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना तो डार्क पिंक कलरमध्ये आणि गोल्ड कलरचं थोडं शाईन मारतो तो जो की खूप सुंदर गणपती बाप्पा आहे. असा ओव्हरऑल लुक असणार आहे बाप्पाचा. आणि हा पुढे बघू शकता क्रॉस कैचीवाला गणपती बाप्पा. हा बघू शकता एक 2.5 फुटामध्ये असणार आहे हा बाप्पा. खूपच गोड लुक देते बाप्पाचा. हा बघू शकता वरती ना या बाप्पाची जी ज्वेलरी आहे ना ती खूपच आहे कारण की सुंदर आहे. कारण की बाप्पाची जी छोटी पाठची जी कलगी आहे ना ही बघा हिला ना कलगी बोलतात. ही पाठची जी आहे ना तिला कलगी बोलतात. ती ना छोटी आहे त्याच्यामुळे ना खूपच ॲट्रॅक्टिव्ह बाप्पा दिसतो. बाप्पाचा जो फेस आहे ना तो थोडासा ब्रॉड वाटतो याच्यामध्ये. बाप्पाच्या कानामध्ये तुम्ही सुद्धा बघू शकता पानांचे पेंडल आहेत आणि खूप सुंदर दिसते बाप्पा. बाप्पाचं जो नाम आहे ना बघा असं डार्क केलं आहे आणि खाली ना महादेवांचं सुद्धा नाम काढलं आहे आणि त्याच्या खाली ओम काढलं आहे. खूपच सुंदर असा गणपती बाप्पाचा लुक येतो त्याच्याने. बाप्पाच्या अंगावरती तुम्ही शेळा बघू शकता एक लेससारखा टाकलेला आहे जो की रॉयल ब्ल्यू कलरमध्ये आहे. आणि बाप्पाचा जो धोतर बघताना तो डार्क रेड कलरमध्ये आहे आणि कशा प्रकारे त्याला डिझाईन केलं आहे बघू शकता. हा ना धोत्राला पूर्ण अशी लेससुद्धा लावलेली आहे साईडून. त्याने ना खूपच सुंदर दिसतो आहे. बघू शकता किती मोठा दिसतो आहे. ॲक्च्युली त्याने पूर्ण बाप्पाला असं कवर केलं धोत्राने. खूप सुंदर दिसतो हा गणपती बाप्पा.
आणि इकडे आहे निकेत टिटवाळा गणपती बाप्पा, जो की 2.5 फूट असणार आहे. पुन्हा एकदा खूपच सुंदर गणपती बाप्पा आहे. असा लुक असणार आहे पूर्णपणे बाप्पाचा, बघू शकता. आणि पूर्ण वर्क केलेला बाप्पा आहे. आणि या बाप्पाची जी ज्वेलरी आहे ना ती बघा, त्याच्याकडे पानांचे पेंडंट लावले आहेत, बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर आणि गोड गणपती बाप्पा दिसतो. हा बाप्पाच्या मुकुटाला सुद्धा तुम्ही ज्वेलरी बघू शकता, कशी ज्वेलरी यूज केली आहे ती. पूर्ण कस्टमाइज गणपती बाप्पा आहे ते. आणि मंडळी आता आपण बघतो एक 4-4.5 फुटाचा ओपन फर्निचरवाला गणपती बाप्पा. बघा किती सुंदर असा बाप्पा आहे. अगोदर आपण बाप्पाच्या मुकुटापासून सुरुवात करू. वरती बाप्पाच्या मुकुटाला ना बघा मोराचे पीस लावले आहेत आणि पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केलेली आहे. समोरला सुद्धा बाप्पाच्या बघू शकता मुकुटाच्या पानांचे पेंडंट यूज केले. आणि बाप्पाच्या हातातले जे शस्त्र आहेत ना बघू शकता, खूपच मोठे असे शस्त्र आहेत. या साईडला त्रिशूळ आहे आणि या साईडला बाप्पाच्या हातामध्ये पास आहे, बघू शकता. खूपच असे मोठे शस्त्र यूज केले आहेत, जे की हेवी लुक देतात बाप्पाच्या ह्याच्यामध्ये. आणि जो बाप्पाचा तुम्ही शेला बघता ना बघा, पूर्णपणे हवेमध्ये, आणि तो पण ट्रान्सपरंट शेला आहे, बघू शकता. आरपार बघू शकता, खूपच सुंदर असं डिझाईन केलं आहे बाप्पाला. आणि बाप्पाच्या हातामध्ये तुम्ही मोदक तर बघू शकता. बघा खूपच युनिक असा डिफरंट लुक देतो आहे. आणि बाप्पाचं ना स्काय ब्लू कलरमध्ये तुम्हाला कमरपट्ट्यासुद्धा पाहायला मिळेल, बघू शकता. बाप्पाचा कमरपट्टा आणि त्याला ना लेससुद्धा लावले आहे गोल्ड कलरची, खूपच हेवी लुक देते त्यासाठी. आणि बाप्पाचा जो तुम्ही धोतर बघता ना बघा, डार्क पिंक कलरमध्ये बाप्पाचं धोतर आहे आणि त्याला गोल्ड कलरचं वर्कसुद्धा केलं आहे, बघू शकता तुम्ही. खूपच रॉयल असा लुक देतो आणि त्याला गोल्डन कलरची लेससुद्धा आहे, जी की मोत्यांची असणार आहे. एक पाय बाप्पाचा वरती गादीवरती आहे आणि एक पाय खाली आहे. आणि हा ना ओपन फर्निचर बाप्पा असणार आहे, हा बघू शकता. पूर्ण असा लुक आहे बाप्पाचा. आणि हा आता आपण पाहतोय 4 फुटाचा डबल सेवाला गणपती बाप्पा, बघूया. असा लुक असणार आहे प्रॉपर बाप्पाचा. पूर्णपणे असे मोराचे पीस लावले आहेत, वरती मेटल ज्वेलरी आहे, पानाचे पेंडंट आणि बॉल चेनसुद्धा लावले आहे बाप्पाच्या मुकुटाला. पूर्ण हेवी लुक केलेला आहे बाप्पाचा आणि खूप सुंदर असा बाप्पा असणार आहे. बाप्पाच्या हातात तुम्ही शस्त्रसुद्धा बघू शकता, पूर्ण ज्वेलरी वर्क केलेले शस्त्र आहेत. आणि बाजूबंद देखील बघू शकता. पूर्ण लोडेड गणपती बाप्पा वाटते. हा पूर्णपणे असा लुक असणार आहे बाप्पाचा. आणि बाप्पाचा हा जो धोतर आहे ना डार्क रेड कलरचा आहे, त्याच्यामुळे ना तो खूपच असा हायलाईट होते, त्याच्याकडे ना लक्ष त्या धोतराकडे जातं. खूप सुंदर गणपती बाप्पा या असा प्रॉपर लुक असणार आहे बाप्पाचा. डबल सेवाला गणपती बाप्पा, जो की 4 फुटाचा असणार आहे. हा मंडळी हा एक बघू शकता, एक 2-2.25 फुटाचा बाप्पा आहे. खूपच सुंदर आणि युनिक दिसतोय बाप्पा. कारण काय माहिती आहे, या बाप्पाचा जो बॉडी कलर तुम्ही बघताय ना बघा कशा, ते डबल टोनमध्ये याचा बॉडी कलर आहे. आणि हा जो बॉडी कलर जो आहे ना तो खूपच असा शाईन मारतोय बॉडी कलर बाप्पाचा. आणि बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये ना तुम्ही गुलाब पुष्प पाहू शकता. अंगावरती जो धोतर आहे ना बाप्पाचा तो रेडियम कलरमधला आहे, म्हणजे याच्यावर जर ब्लू लाईट जर मारली ना तर तो खूपच चमकेल. खूपच सुंदर दिसणार आहे हा बाप्पा नंतर. आणि बाप्पाच्या कानामध्ये ना तुम्ही पानांचे पेंडंटसुद्धा बघू शकता, की डिफरंट लुक देते. आणि पूर्ण हेवी मेटल यूज केलेला ज्वेलरी बाप्पा आहे हा, बघू शकता. त्याच्यानंतर बघू शकता आपण फर्निचरवाला बाप्पा, हा बघू शकता. खूपच सुंदर आणि गोड दिसते बाप्पा. हा सिंगल लोडवाला बाप्पा आहे हा, कारण की बाप्पाच्या नाही बघा एकाच साईडला लोड आहे, दुसऱ्या साईडला लोड नाही, त्याच्यामुळे हा सिंगल लोडवाला बाप्पा आहे, जो की 2 फुटामध्ये असणार आहे बाप्पा. असा लुक असणार आहे बाप्पाचा. आणि ही बाप्पाची बालमूर्ती आहे, ही बघू शकता 2 फुटाची, ही बघू शकता. बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला पुष्प पाहायला मिळतात. आणि बाप्पाचा जो पगडीचा जो काम आहे ना बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर अशी पगडी वाटते बाप्पाची. हे फुलं लावलेले आहेत पगडीला आणि मोराचे पीस देखील बघताय. आणि जो नाम बघताय ना बाप्पाचा बघा, तो खूपच असा हायलाईट करतोय. खूप सुंदर दिसते बाप्पाचं नाम. आणि तेवढीच गोड आणि नाजूक असं बाप्पाला ज्वेलरी केलेली यूज, एकदम नाजूक दिसतो या गणपती बाप्पा. आणि व्हाईट कलरचा धोतर आपल्याला पाहायला मिळते बाप्पाच्या ह्याला. आणि त्या व्हाईट धोतराला ना गोल्ड कलरची अशी लेस लावली, त्याच्यामुळे खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो बाप्पा हा. आणि हा बघू शकता दागिना गणपती, हा बघा पूर्ण दागिन्याने मढलेला बाप्पा आहे हा. खूपच हेवी लुक देते बाप्पा, पूर्णपणे दागिन्याने मढलेला आहे. आणि बाप्पाच्या हातामध्ये ना तुम्ही हा बघा बाप्पाचा दात बघताय आणि एका हातामध्ये मोदक आहे बाप्पाचा. खूपच युनिक असा बाप्पा आहे हा, बघू शकता. त्याच्यानंतर आपला दगडूशेठ, जो की फेटेवाला दगडूशेठ असणार आहे. हे बघा बाप्पाच्या फेट्याला ना मोराचे पीस लावलेले आहेत आणि ब्रॉचसुद्धा लावलेले आहे. आणि इथे ना अशी बॉल चेन सोडले बघा, ब्रॉच लावलेले बाप्पाच्या फेट्याला. आणि बाप्पाच्या कानामध्ये देखील बघू शकता तुम्ही पूर्ण वर्क केलेला बाप्पा आहे हा, बघू शकता. खूपच सुंदर असं. आणि बाप्पाचा हा जर ना तुम्ही नाम बघू शकता, जसं ओरिजिनल दगडूशेठचं जसं हे असतं ना लिखाई तशीच केली आहे. खूपच सुंदर असं आहे. आणि बाप्पाच्या गळ्यामध्ये तुम्ही रुद्राक्षांची माळ आणि महादेवाचं पेंडंट, म्हणजे बघा महाकाल तिथे लिहिलेलं आहे. खूपच असं मोठं असं पेंडंट आहे. आणि ही जी ज्वेलरी बघते ना, जो शेवटचा जो हार आहे ना बाप्पाच्या गळ्यात, जो जसा ओरिजिनल बाप्पाच्या गळ्यात असतो ना तसाच हा बाप्पा आहे. आणि सध्या ना वारकरीच्या ह्याच्यामध्ये बाप्पाला हे केलं आहे, डिझाईन केलं आहे.
म्हणजे फेटा, त्याच्यावरती व्हाईट शेला आणि व्हाईट धोतर बाप्पाचा असा डिझाईन केलं. आणि इथले जे मोषकराज जे पेंट केले आहेत ते बघा सर्व डबल पेंटिंगमध्ये केलं ते बघा, म्हणजे फक्त ब्लॅक नाही दाखवलेत. खूपच सुंदर गणपती बाप्पा आहे तिथे बघू शकता. आणि इकडे बघतो आपण शंखवाला बाप्पा जो की 2 फुटाचा असणार आहे. शंखावरती बाप्पा बसला पण शंख बघा कशा प्रकारे त्याला पेंट केलं आहे. ते अतिशय युनिक डिझाईन केलेलं आहे शंखाची. खूपच गोड असं शंख दिसतं आणि समोरला कोणतं तरी पक्षीसुद्धा दिसते आपल्याला बघू शकता. आणि खूप गोड गणपती बाप्पा दिसतो. हा पूर्ण मँगो कलरमध्ये बाप्पाचा धोतर वगैरे आहे. आणि जो शेला आहे ना बाप्पाचा तो रेड कलरमध्ये असणार आहे. आणि खूप गोड गणपती बाप्पा दिसतो हा बघू शकता. ओ माय गुडनेस मंडळी, आता आपण पाहतोय 5 फुटाचा तिरुपती बालाजी. हा बघू शकता किती सुंदर आणि मोठा गणपती बाप्पा आहे. हा बघू शकता 5 फुटाचा तिरुपती बालाजी. म्हणून आता त्याला जवळून बघूया. ओ माय गुडनेस, या बाप्पाचं जो काम आहे ना तो पूर्ण एवढ्या डिटेलिंगमध्ये केलं आहे ना, खरंच खूप सुंदर अशी डिटेलिंग वर्क आहे बाप्पाचं बघू शकता. आणि मेन म्हणजे ना बाप्पाचे डोळे बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर डोळे दिसत आहेत बाप्पाचे, अतिशय जिवंत आणि एकदम असे डोळ्यातच पाहावं असे बाप्पाची तुम्ही बघू शकता आखणी केलेली आहे. आणि एका हातामध्ये बाप्पाचा जो शंख आहे ना तो शंखसुद्धा बघू शकता तुम्ही. व्हाईट आणि ब्ल्यू कलरमध्ये बाप्पाचा शंख पाहायला मिळते आपल्याला. बाप्पाच्या मुकुटाला पूर्णपणे बॉल चेन अशी यूज केली आहे आणि मेटल ज्वेलरी यूज केलं आहे जे की रेड पेंडंटमध्ये आहे. त्याच्यामुळे ना खूपच डिफरंट लुक येते. बाप्पाचा जो नाम आहे ना तो सुद्धा तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे. तसंच सोंडेवरती सुद्धा रेड पेंडंट लावलेलं आहे, डायमंड लावलेलं आहे. त्याच्यामुळे ना एक असा डिफरंट टच येतो आहे बाप्पाच्या लुकमध्ये. आणि बाप्पाचा जो धोतर बघते ना तो सुद्धा रेड कलरमध्ये आहे. आणि त्याच्यावरती ना छोटे छोटे ना असे गोल्ड कलरचे असे टिकले आहेत. त्याच्यामुळे ना खूपच चमकतो आहे, असा ग्लो करतो आहे बघा. असं धोतर असं आहे बाप्पाच्या ना. जो पाय आहे ना एक तो कमळाच्या फुलावरती एक पाय आहे आणि एक पाय इकडे खालती आहे. त्याच्यामुळे ना खूपच असा सुंदर आणि युनिक दिसतं आहे. बाप्पाचा जो साईडचं तुम्ही जे बघताय ना सिंहासन बाप्पाचं त्याच्यावर सुद्धा तुम्ही बघा नाम बघू शकता आपल्या तिरुपती बालाजीचं. खूपच सुंदर असा गणपती बाप्पा आहे. आणि बाप्पाच्या सिंहासनावरती बघा हे 2 आपल्याला नक्षीकाम बघायला बघतात. हे बघा जे की प्रतीक आहे तिथलंच, मला ॲक्च्युली तेवढं माहीत नाही, बट खूपच सुंदर गणपती बाप्पा या. म्हणजे या बाप्पाकडे पाहतच राहावं असा बाप्पा या, फक्त बघावा आणि बाप्पाच्या प्रेमात पडावा असा गणपती बाप्पा आहे. आणि साईडला आपण पुन्हा एकदा पाहतो एक 4 फुटाचा डबल सिंहवाला गणपती बाप्पा हा बघू शकता. आणि हा जो बाप्पा आहे ना पूर्णपणे बघा ब्ल्यू कलर टोनमध्ये केला आहे बाप्पाला. बाप्पाचा जो धोतर आहे ना तो स्काय ब्ल्यू कलरमध्ये असणार आहे. बाप्पाचा कमरपट्टा व्हाईट कलरमध्ये असणार आहे. आणि जो बाप्पाचा शेला आहे ना तो रेड कलरमध्ये असेल. आणि बाप्पाचं जो नाम आहे ना बघू शकता मी इथे मोरांचं नक्षीकाम दाखवलं आहे. हे बघा इथे बाप्पाच्या नामावरती ना मोरांचं नक्षीकाम दाखवलं आहे. खूपच ॲट्रॅक्टिव्ह वाटते बाप्पा. आणि मुकुटाला बाप्पाच्या मोराचे पीस ओव्हरऑल बाप्पाचा बघा असा लुक असणार आहे. खूपच सुंदर बाप्पा दिसतो हा. आणि मंडळी आता आपण होतो एक 3.5 फुटाची मावळी गणपती बाप्पा बघा असा लुक असणार आहे बाप्पाचा. खूपच सुंदर असा लुक आहे बाप्पाचा. वरती बघू शकता नागफणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्ण मेटल ज्वेलरी आहे यूज केली त्यांनी. आणि इथे कपालावरती विठ्ठलाचं नामसुद्धा पाहायला मिळतं आहे. आणि जे बाप्पासाठी ना जे ब्रॉच जे यूज केलं ना ते हे बघा खूपच हेवीमध्ये दिसतात आपल्याला. खूप मोठे मोठे आणि लाऊड वाटत आहेत ते. खूपच सुंदर लुक येते त्यांनी बाप्पाला. आणि हा जो आहे ना बाप्पाचा जो बॉडी कलर तुम्ही बघताय ना बघा खूप ग्लो करतो आणि फेअर बॉडी कलर आहे. आणि जो धोतर आहे ना तो मोती कलरमध्ये यूज केला त्याच्यामुळे ना खूपच सुंदर लुक येतो बाप्पाला. हा बघू शकता तुम्ही पूर्ण आहे ना जसा मॅच होऊन गेला आहे. खूपच सुंदर गणपती बाप्पा दिसतो. आणि पुढे बघू शकता आपण बघा पेशवा गणपती बाप्पा जो की 3 फुटामध्ये असणार आहे. आणि याचासुद्धा बॉडी कलर तुम्ही बघू शकता एकदम ग्लो करते गणपती बाप्पाचा. हा बघू शकता वरती मोराचे पीस लावले आहेत आणि पानाचे पेंडंट पाहतोय आपण मुकुटाला. आणि बाप्पाचं जो नाम आहे ना तुम्ही बघू शकता बघा मोराचं नाम आहे त्याच्यामुळे खूपच सुंदर दिसतोय. आणि जे दागिने वगैरे जो वर्क केलेला ना खूपच सुंदर लुक येते बाप्पाला बघा. बाप्पाचा जो धोतर आहे ना तो मँगो कलरमध्ये येणार आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही बाप्पाचा जो फर्निचर आहे ना त्याला बघा मोराची डिझाईन आहे. आणि इकडे सिंगल लोड आहे बाप्पा म्हणजे पेशवा स्टाईलने बाप्पा बसलेला आहे. म्हणून त्याला पेशवा नाव असं आहे बाप्पाचा. आणि हा बघू शकता निकेट सोफा गणपती हा बघू शकता सॉरी महाराजा आहे. बाप्पाचं नाव महाराजा आहे. अशा प्रकारे बसला आहे 3 फुटाचा महाराजा. पूर्ण वर्क केलेला बाप्पा आहे हा. बाप्पाच्या मुकुटाला तुम्ही बघू शकता पानाचे पेंडंट यूज केले आहेत. आणि त्याच्यावरती ना असे थोडे ना लेमन कलरचे जे डायमंड असे लावले ते बघा साईडला तुम्ही बघू शकता. आणि जो बाप्पाचं जो नाम बघता नाही बघा तो त्रिशूलच आहे ना खूप हायलाईट होते. म्हणजे इथल्या बहुतेक गणपतींचे तसे ना नाम आहेत ना ते असे हायलाईट होतात जे की खूपच सुंदर दिसत आहेत. बघू शकता गळ्यामध्ये बाप्पाच्या पानांचे पेंडंट यूज केले आहेत तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या खाली ना धोत्राला ना
मोत्यांची लेस आहे, त्याच्यामुळे जो एवढा सुंदर धोतर दिसतो ना, तो त्याने जो लावला आहे ना तशा कशा प्रकारे लावतो बघा, म्हणजे एकदम टॉप टू बॉटम ना एकदम भारी वाटतो तो. खूपच सुंदर असा आहे निकेट सोफा गणपती, जो की 3 फुटामध्ये असणार आहे आणि असा लुक असणार आहे बाप्पाचा. आणि हा बघू शकता एक क्रॉस कैशी गणपती बाप्पा, जो की 3.5 फुटाचा बाप्पा आहे हा. खूपच गोड आणि युनिक बाप्पा वाटते, कारण की हा बघा, हे बघू शकतो तुम्ही, जे बाप्पाचे वरती जी ज्वेलरी यूज केली आहे ना ती बघा कशा कलरमध्ये आहे. आणि हा जो कलर आहे ना बाप्पाचा धोतराचा, तो ना खूपच सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. हा डबल कलरमध्ये आहे धोतर बाप्पाचा आणि अशा प्रकारे डिझाईन केलं आहे बाप्पाला. आणि बाप्पाचा जो तुम्ही जर शेला बघताय ना तर पूर्णपणे हवेमध्ये असणार आहे, बघू शकता इकडेसुद्धा आणि इकडेसुद्धा पूर्ण हवेमध्ये बाप्पाचा शेला आहे. खूपच सुंदर गणपती बाप्पा आहे हा. आणि मंडळी आता आपण पाहतोय 3 फुटाचा पद्मासन गणपती. पद्मासन म्हणजे बघा बाप्पाचे तुम्ही जे पाय बघताय ना ते बघा कशा प्रकारे आहेत, हे बघा, म्हणून या बाप्पाचं नाव पद्मासन असं आहे. आणि या बाप्पाचं ना मेन अट्रॅक्शन म्हणजे मला तर खूप गोष्ट आवडली, म्हणजे जी सोंड बघताय ना बाप्पाची, बघा कोणत्या कलरमध्ये त्याला डिझाईन केलं आहे. आणि हा जो बाप्पा आहे ना तो खूपच असा नाजूक वाटतं, कारण की जी बाप्पाची जी ज्वेलरी वगैरे बघते ना खूप अशी नाजूक डिझाईन केलं आहे. आणि बाप्पाचे जे कान बघताय ना तुम्ही बघा खालच्या साईडला ना असे आलेले दिसत आहेत, त्यामुळे खूपच गोड गणपती बाप्पा दिसतो हा अशा प्रकारे. आणि बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला पुष्प पाहायला मिळतात. खूपच सुंदर असा धोतर दिसतोय. आणि शेला जो बघताय ना बघा कशा प्रकारे एकदम स्टायलिश प्रकारे टाकलेल्या बाप्पाच्या खांद्यावरती, खूपच सुंदर दिसतोय हा गणपती बाप्पा. पद्मासन आहे हा 3 फुटाचा. आणि हा बघू शकता चौरंग खूपच सुंदर आहे, 3 फुटाचा चौरंग बाप्पा, मला तर खूप आवडला हा. एकदम क्यूट गणपती बाप्पा वाटतोय हा. आणि बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना तो बघा एकदम गोरा आणि एकदम फेअर करते, एकदम असा ग्लो करते हा गणपती बाप्पा अशा प्रकारे. बाप्पाचा जो धोतर वगैरे बघताय ना तुम्ही बघा, त्याच्यावर ना असा ज्वेलरी वर्क नाही आहे, पण तो एकदम असा पारंपरिक पद्धतीचं जसं कापड असतं ना तसा कापड बाप्पाला यूज केला बघू शकता तुम्ही. बघा एकदम ओल्ड स्टाईलवाला, जसं ट्रेडिशनल स्टाईलमधला तुम्ही बोलू शकता. बघा खूपच सुंदर दिसते गणपती बाप्पा. आणि हा मला तर पर्सनली खूप गणपती बाप्पा आवडला आहे हा. बाप्पाचा जो तुरा जो बघताय ना तुम्ही बघा, त्याचंसुद्धा कापड तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर दिसतो हा गणपती बाप्पा. बघा असा लुक असणार आहे बाप्पाचा. आसन मांडीवाला गणपती, जो की 3 फुटाचा असणार आहे बाप्पा, हा बघू शकता किती मोठा गणपती बाप्पा आहे, कारण की 3 फुटामध्ये आहे पण तो किती ब्रॉड आहे बघू शकता तुम्ही. खूपच मोठा गणपती बाप्पा हा 3 फुटाचा आहे. आसन मांडीवाला गणपती बाप्पा हा बघू शकता, खूपच भव्य असा गणपती बाप्पा आहे. बाप्पाचे कान वगैरे तुम्ही बघू शकता, खूपच छान दिसते बाप्पा. आणि बाप्पाच्या जो तुम्ही नाम बघताय ना बघा कमळाचं फूल आहे आणि साईडला मोरसुद्धा दाखवलं आणि खाली ना मोराचा पीससुद्धा दाखवला बघू शकतो. म्हणजे एका डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता किती वर्क केलं आहे. वरती कमळ फुलं आहे, साईडला 2 मोर आहेत, खाली मोराचा पीस देखील आहे. खूपच गोड गणपती बाप्पा आहे हा. आणि डिझाईन पण त्याच प्रकारे केलेलं आहे बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर आहे हा बाप्पा. हा बाप्पाचं जो धोतर बघता ना व्हाईट कलरमध्ये बाप्पाचं धोतर आहे आणि त्याच्यावरती गोल्ड कलरचं थोडंसं नक्षीकाम आहे. बाप्पाचा जो शेळा बघतो तो पिंक कलरमध्ये शेळा असणार आहे बाप्पाचा. खूप सुंदर गणपती बाप्पा आहे हा. आसन मांडीवाला, जो की 3 फुटामध्ये असणार आहे. आणि या साईडला बघतोय आपण 3 फुटाचा दगडूशेठ गणपती बाप्पा, बघू शकता कशा प्रकारे बाप्पा आहे हा. हा बाप्पाला सुद्धा अशा प्रकारे डिझाईन केलं आहे बघा. बाप्पाचा धोतर शेळा जो बघताय ना एकदम असा पारंपरिक पद्धतीचा, जो जी जुनी आठवण करून देतो ना त्या प्रकारे बाप्पाचा कापड यूज केलेला आहे बाप्पाच्या धोतरासाठी आणि शेळ्यासाठी. आणि पूर्ण ज्वेलरी यूज केले बाप्पाचा. जो तुम्ही दागिने बघतायत ना गळ्यातले, हे बघा बाप्पाचं जसं ओरिजिनल जसं दागिने आहे ना तसंच त्याला डिझाईन केलं बघू शकता. ही ज्वेलरी बाप्पाची पूर्ण लोडेड गणपती बाप्पा दिसतो. आणि जो बाप्पाचं नाम आहे ना बघा, सोंडेवरची जी लिखाई बघते ना बाप्पाची ती ओरिजिनल दगडूशेठ बाप्पासारखीच आहे. आणि बाप्पाची डोले तर बघा, ओ माय गुडनेस, अतिशय जिवंत डोले वाटत आहेत बाप्पाचे. हे बघा खूपच बारीक काम केलेलं आहे बाप्पाचं. आहे बघा खूपच सुंदर गणपती बाप्पा आहे हा. मला तर खूप पर्सनली आवडलं आहे गणपती बाप्पा. आणि दोन्ही बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला पुष्प पाहायला मिळत आहेत. खूपच सुंदर गणपती बाप्पा ह्या दगडूशेठ अशा प्रकारे बघू शकता. आणि मेन एक गोष्ट काय माहिती आहे का, बाप्पाचे जे इथलं जो आहे ना सोंडेवरचा जो वर्क आहे ना बघू शकता, त्याच्यामध्ये सुद्धा बारीक बारीक त्यांनी ना डिटेलिंग केलं आहे बघू शकता तुम्ही ज्वेलरीची. खूपच गोड आणि युनिक वाटते ती. आणि बाप्पाचा जो दात बघतं त्याला सुद्धा वर्क केलं आहे. खूपच सुंदर गणपती बाप्पा.